पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आमचे विदर्भातले नेते आमदार सुभाषजी धोटे, मोहनजी जोशी, अभय छाजन, गोपालजी तिवारी, त्याचबरोबर आज त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलेले आहे ते अश्विनी डॅनियल लांडगे आणि डॅनियल लांडगे, त्याचबरोबर ज्या अपक्षाने काँग्रेस उमेदवाराच्या करिता निवडणुकीतून माघार घेतलेली आहे त्यांच्या सर्व अपक्षांच्या संघटनेने सामुदायिकपणे पत्र देऊन काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिलेला आहे। तो पाठिंबा देताना त्यांच्यापुढे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे संविधान बचाव। त्यामधले राष्ट्रीय दलित पॅंथर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आझाद समाज पार्टी या पक्षाचे ते नेते आहेत। आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित आपण सगळे मीडियाचे प्रतिनिधी बंधू भगिनींनी, महाराष्ट्रातली 2024ची लोकसभा निवडणूक जवळजवळ मध्यबिंदूपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। 3 टप्प्याचं मतदान झालेलं आहे की होत आहे। मी आज सकाळीच कराडला माझ्या मतदानाचा हक्क बजावून इथं आपल्यासमोर आलेलो आहे। आता मला वाटतं 2च टप्पे राहिलेले आहेत महाराष्ट्रात। एकंदरीत जे वातावरण आतापर्यंत आम्हाला दिसतंय त्यामध्ये आपल्या राज्यात तरी किमान ऐका ना थोडं पत्रकारांनंतर आपल्या राज्यामध्ये एक व्यक्तिगत मोदी विरोधी लाट आहे। सुरुवातीला सुप्त लाट होती, आता ती प्रकट व्हायला लागलेली आहे। मतदार आवर्जून विविध मुद्द्यांचा त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित करताना दिसत आहेत। त्यामुळं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। पुणे शहरामध्ये आमचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। मागच्या आठवड्यात मी त्यांच्या एका पदयात्रेमध्ये सहभागी झालो होतो। लोक अगदी उत्स्फूर्तपणे या उमेदवारीचं स्वागत करतायत, उमेदवाराचं स्वागत करतायत। आणि सुरुवातीला आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करण्याकरता काँग्रेसचे महासचिव रमेश चरितला आले होते। त्यांनी आमच्या सर्व नेते मंडळींच्या सोबत एक प्रदीर्घ 2-3 तास बैठक घेतली, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि उमेदवाराचं वैयक्तिक संपर्काचं अभियान हे अनेक दिवसापासून चालू आहे। रवींद्र धंगेकरांची यांची उमेदवारी मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात पहिली उमेदवारी कदाचित ही जाहीर झालेली आहे, त्याला भरपूर वेळ मिळालेला आहे। या निवडणुकीमध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की नरेंद्र मोदींनी 400 पार, 370 पार, महाराष्ट्रामध्ये 45 पार अशा काही घोषणा दिल्या। त्यातला विषय त्या 370 पार ही घोषणा त्यांना थोडी अंगलट आली। तर त्यांच्या काही खासदारांनी जाहीर वक्तव्य केलं, ते आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की आम्हाला 370 म्हणजे 2/3 तर खासदार मिळाले तर आम्ही संविधान बदलणार आहे। आणि जी मुळात संविधान वाचवण्याची लढाई होती ती अधिकच प्रकर्षानं
ही संविधानिक बचाव आंदोलनामध्ये परिवर्तित झालेली आहे. लगेच भाजपाने 400 पार किंवा 370 पारचा नारा आता परत घेतलेला आहे. कोणी ती घोषणा देताना आता दिसत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी 7 मोठ्या मीटिंग घेतल्या होत्या. आता त्यांच्या 12पेक्षा जास्त मीटिंग झालेल्या आहेत. आणखी निवडणूक संपेपर्यंत किती होतील माहिती नाही. म्हणजे नरेंद्र मोदींच्या दृष्टीनं महाराष्ट्राची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ती त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे सरकत नाही आहे. एकंदरीत प्रधानमंत्री देशात असताना कधीही दिल्लीबाहेर मुक्काम करत नाहीत. एक प्रोटोकॉल आहे की काही घडलं तर आपण दिल्लीत असावं. पण नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत किमान 2 रात्री महाराष्ट्रात, नागपूरला आणि पुण्याला ते थांबलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक भाजप किती गांभीर्याने घेते की त्यात दिसते. पण त्यामुळं काय झालेलं आहे की त्यांच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं, त्यांची भाषा आपण पाहिली, तर ज्या पक्षाला 400 पार जागा मिळवायचा आत्मविश्वास आहे त्या पक्षानं आपला जाहीरनामा काय आहे, आपण पुन्हा 5 वर्षाकरता सत्तेत आलो तर काय करणार आहे, आमच्या मागं काय चुका झाल्या, आम्ही काय करू शकलो नाही ते आत्ता आम्ही करणार आहे, हे बोलण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचे नेते, काँग्रेसचा जाहीरनामा आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टींच्यावर भर आहे. भर आहे म्हणण्यापेक्षा तेवढंच ते बोलत आहेत. राहुल गांधींच्याबद्दल बरं वाईट बोलत आहेत, ठीक आहे, विरोधी पक्षाच्याबद्दल बोलायचं असतं, पण जे नाही ते विषय आमच्या तोंडात, आमच्या जाहीरनाम्यामध्ये घालून तुम्ही सर्व सभा आपली पूर्ण करताय. मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येक ठिकाणचे पुरावे आम्ही आपल्याला दिलेले आहेत. 700 रुपये देऊन माणसं भाड्यानं आणली जात आहेत. एखाद्याला जर पूर्ण पैसे मिळाले तर त्यांचे भांडणं होतानाची व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत की जे माणसं पुण्यावर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी तर 700 रुपये घेतले, महिलांना मात्र हातात 300च पडले. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या सभेला अशा प्रकारे कृत्रिमपणाने गोळा केलेली गर्दी आहे. त्या गर्दीचा प्रतिसाद मिळत नाही. मग नरेंद्र मोदी आणखी काही पॉझिटिव्ह बोलण्याच्या ऐवजी आपल्या भाषेची पातळी इतकी खाली सोडलेली आहे की देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही पंतप्रधानानं निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या भाषेचा वापर केलेला नाही. पुण्याला आले असताना त्यांनी शरद पवारांच्याबद्दल काही उद्गार काढले की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा प्रकारचं काही बोललं जात नाही. मी काही बोलणार नाही, रिपीट करणार नाही ते काय बोलले. त्याचा परिणाम असा झाला की बारामतीमध्ये अजित पवारांना नरेंद्र मोदींचे पोस्टर्स आणि बॅनर्स काढावे लागले. त्यांना नरेंद्र मोदी शिवाय म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या उमेदवार पत्नीचे पोस्टर लावावे लागले. मोदींचा फोटो गायब. इतकी तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भाषेमुळे आलेली आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटले. मी काय त्यांची भाषणं वाचली, त्यामध्ये काही तरी मुद्दे उपस्थित केलेत म्हणजे हसावं का रडावं. शेवटी आपल्या देशाचे पंतप्रधान, आपले सर्वांचे पंतप्रधान एक आहेत. माझ्या पंतप्रधानांनी तर त्यांनी काय म्हटलं की गुजरातमधल्या एका सभेत ते बोलले की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं आहे की जे सरकारी टेंडर निघतील त्या सरकारी टेंडरमध्ये मुस्लिमांच्याकरता आरक्षण असेल. आता हे कुठल्या जाहीरनाम्यामध्ये कुठे कोणी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सरकारनं आतंकवाद्यांचे जे डॉसियर्स असतात, आतंकवाद्यांची जी माहिती असते ती आतंकवाद्यांना पुरवली.
काहीतरी पुरावा द्या. ही लढाई म्हटले भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात आहे. तर भगवान श्रीकृष्णाची काही ट्रेडमार्क तुम्ही भाजपने केला आहे का की आमच्या कोणाचा श्रद्धास्थान भगवान श्रीकृष्ण नाही का, आम्ही काही रामाची पूजा करत नाही का. पण काहीही करून ह्या निवडणुकीला कसल्याही परिस्थितीने हिंदू मुसलमान द्वेषाचं राजकारण करायचं हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न चाललेला आहे. आणि अनेक त्यांच्या भाषणामध्ये फारच खालच्या पातळीवर जाऊन भाषेचा वापर करण्यात आला. याचा स्पष्ट अर्थ एक आहे की त्यांना आता आपला पराभव स्पष्टपणे दिसत आहे आणि आता तो पराभव टाळण्याकरता हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण झालं तर काही मतं आपली वाढतील, काँग्रेसची मतं काही कमी होतील अशी त्यांची एक भोळी आशा आहे. पण या देशातली जनता कधीही ती आशा पूर्ण करणार नाही. सर्व धर्म समभाव याची शिकवण आम्हाला शिवरायांनी दिलेली आहे. या मातीमध्ये फुले शाहू आंबेडकरचा विचार तयार झाला आणि तो इथं जोपासला गेला आणि तिथून तो राज्यात आणि देशात पसरला. आणि त्यामुळं त्या विचाराचं रक्षण करण्याकरता त्या विचारातून तयार झालेलं भारताचं संविधान वाचवण्याकरता ही लढाई आहे. आज नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसचा जाहीरनामा हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणं याच्यापेक्षा पलीकडं लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करत नाहीत. त्यांनी 2014च्या पूर्वी जी आश्वासनं दिली ती आश्वासनं ते का पूर्ण करू शकले नाहीत, ते आता तरी पूर्ण करणार आहेत का ते काही सांगत नाहीत. पुढच्या 5 वर्षामध्ये ते काय करणार आहेत ते काय बोलत नाहीत. खरं म्हणजे तर 2 व्यापाऱ्यामध्ये काही वाद निर्माण झाला, एखाद्या व्यापाऱ्यांनी दुसऱ्या एखाद्या व्यापाऱ्याचे पैसे फसवले, जमिनीच्या व्यवहारातले पैसे दिले नाहीत, तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा आणि दंड होते. पण आपल्या निवडणूक कायद्यामध्ये मात्र कितीही खोटं बोललं निवडणुकीपूर्वी आणि ते पूर्ण केलं तर त्याला काही शिक्षा नाही आहे. खरं म्हणजे तशा प्रकारचं प्रावधान केलं पाहिजे आणि तसं केलं तर नरेंद्र मोदींना कुठलीच निवडणूक यापुढे लढता येणार नाही. इतकी त्यांनी अनाप शनाप आश्वासनं दिलेली आहेत, त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. नोकऱ्यांचं असेल, शेतकऱ्याचं असेल, काळा पैसा आणण्याबद्दल मी मागच्या वेळेला आपल्याशी बोललो की तुमच्याकडे सगळी नावं आहेत, सगळे कागदपत्र आहेत, तुम्ही ते कुणावर कारवाई करत नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ते कागदपत्र दाखवून त्यांच्याशी सेटलमेंट करताय आणि त्यातून त्यांना कारवाई न करण्याकरता काहीतरी व्यवहार करताय. आमचा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही इतके घाबरलेला आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रचार करता येऊ नये. अरविंद केजरीवालना हेमंत सोरेनना तुरुंगात टाकलं, आमच्या पैशातले बँकेची खाती गोठवली, तरी पण या देशातील जनतेनं निर्णय केलेला आहे की यावेळेला सरकारमध्ये परिवर्तन करायचं, सत्ता बदलायची. ही निवडणूक 5 मुद्द्यावर होते आणि नंतर दुसऱ्या बाजूला आमचा जाहीरनामा आहे. पण 5 मुद्दे कोणते आहेत तर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय किंबहुना शेतकऱ्यावर घेणारा मोदी जो सूड घेत आहेत, शेतकऱ्यांनी त्यांच्या 3 कायद्याला विरोध केला म्हणून त्यामुळं झालेली शेतकऱ्यांची परिस्थिती, महाराष्ट्रातला भ्रष्टाचार, मग तो निवडणूक रोख्यातून उघड झालेला आहे तो, किंवा राजकीय भ्रष्टाचार, पक्ष फोडून ऑपरेशन कमळ करून आमदारांची खरेदी विक्री करून राजकीय सत्तेचा गैरवापर करून नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं त्यांच्या माहितीनं जे महाराष्ट्रात सत्तांतर घडलं त्याचा लोकांना अत्यंत त्याची चीड आहे, त्याचा संताप आहे. आणि या सगळ्यातून मोदी की गॅरंटी पक्षाची नाही तर माझी वैयक्तिक गॅरंटी आणि मोदी स्वतःचे व्यक्तित्व माजवायचा प्रयत्न करतात. म्हणूनच आम्हाला भीती आहे की या देशामध्ये मोदी हुकुमशाही आणू इच्छितात. त्यामुळं 5वा मुद्दा आहे संविधान वाचवण्याचा. तो मुद्दा अगदी तळागाळात खाली गेलेला आहे.
तो मुद्दा नरेंद्र मोदींना त्याचं काही उत्तर देता येत नाही. ते फक्त हिंदू मुस्लिम द्वेषाशिवाय काही बोलू शकत नाही. माझ्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही स्पेसिफिक मागण्या आहेत. शेतकऱ्यांचा विषय आहे. मोदींनी शेतकऱ्यांना सूड उगवला मी म्हणतो, कारण त्यांनी प्रत्येक शेतीमालावर निर्यात बंदी करून शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत. साखरेवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी. निर्यात बंदीपूर्वी कांद्याचा दर 40 रुपये किलो होता, तो निर्यात बंदी केल्याबरोबर 6 रुपयावर आला. शेतकऱ्यांचं लक्षावधी रुपयाचं नुकसान झालं. काँग्रेस पक्षानं आणि आमच्या मित्रपक्षांनी महाविकास आघाडीने नाशिक भागामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात कांदा होतो खूप मोठं आंदोलन उभं केलं. परवा दिवशी नरेंद्र मोदी सरकारनं कांद्याची निर्यात बंदी उठवली. आता निर्यात करायला परवानगी दिली परवा दिवशी, पण ते निर्यात करताना अटी घातल्या. $550 प्रति टन ही मिनिमम एक्सपोर्ट प्राईस ठरवली. त्याच्या खाली तुम्हाला निर्यात करता येणार नाही. आणि त्याचबरोबर 40% निर्यात शुल्क लावलं. शेतकऱ्याला समजा 60-70 रुपये 80 रुपये जर मिळणार असेल शेतामध्ये, तर त्यातले 40% पैसे हे भारत सरकार शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतं. त्यामुळे आम्ही या निर्यात कराचा 40% निर्यात कराचा घोर निषेध करतो. आणि मी मागणी करतो की शेतकऱ्याची मुलं म्हणून जे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, निदान त्या तिघापैकी दोघं तरी शेतकऱ्याची मुलं आहेत. तुम्ही नरेंद्र मोदींना विनंती केली आहे का, मागणी केली आहे का की कांद्यावरचा निर्यात कर ताबडतोब रद्द करा? आम्ही महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर मागणी करतोय नरेंद्र मोदींना की हा निर्यात कर ताबडतोब रद्द करा. पण माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील जाहीरपणे पंतप्रधानांना विनंती करतील की महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं हा आपण कांद्यावरचा जिझिया कर जो आहे निर्यात बंदीचा निर्यात कर तो रद्द कराल आणि शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे येतील. तो केला नाही तर मग नरेंद्र मोदींनी जो शेतकऱ्यावर जिझिया कर लावलेला आहे त्याला तुमचं समर्थन आहे असंच महाराष्ट्राचा शेतकरी समजेल आणि एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांची जागा दाखवून देईल. माझी आणखीन एक दुसरी मागणी आहे, ती निवडणूक रोख्याबद्दल आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे हे बेकायदेशीर आहेत, असंवैधानिक आहेत असं म्हटलेलं आहे. पण निवडणूक कायदे आणताना 2017 नरेंद्र मोदींनी इतर 3 कायदे बदलले. त्यातला एक जनप्रतिनिधित्व कायदा बदलला, इन्कम टॅक्स कायदा बदलला आणि त्या कायद्यामध्ये आणि कंपनी कायदा बदलला. निवडणूक रोख्याचा कायदा येण्यापूर्वी कंपनी कायद्यामध्ये तरतूद होती की एखाद्या कंपनीला जर एखाद्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल तर त्याला गेल्या 3 वर्षाचा सरासरी नफा जो असेल त्या नफ्याच्या 7.5% देणगी देता येते. समजा एखाद्या कंपनीला 10 कोटी रुपये सरासरी नफा 3 वर्ष झाला असेल तर त्याला फक्त 7.5% म्हणजे 75 लाखापर्यंत देणगी देता येते. निवडणूक रोखे कायदा करताना नरेंद्र मोदींनी ही अट काढून टाकली. आज कंपनी कायद्यामध्ये सुद्धा ही अट नाही आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीचा तोटा झाला असेल, एखाद्या कंपनीचा 1 कोटभर नफा असेल तर त्या कंपनीला 100 कोटी 1000 कोटी लेखीन देणगी देता येते. म्हणजे कुठले पैसे आले? हा सगळा काळा पैसा पांढरा करतायत. माझी 2 मागण्या याबद्दल आहेत. एक मागणी अशी आहे की कंपनी कायद्यामध्ये हा जो बदल केला होता केंद्र सरकारनं तो ताबडतोब रद्द केला पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे की निवडणूक रोखे बेकायदेशीर आहेत असं सुप्रीम कोर्टाने ठरवल्यामुळं भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यातून जेवढे पैसे मिळालेले आहेत ते सगळे पैसे निवडणूक आयोगाकडे तरी परत केले पाहिजे आणि सगळे कायदे बदललेले पुन्हा रद्द केले पाहिजेत. ही निवडणूक रोख्याबद्दल जो जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा उदाहरण आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी एका बाजूला कॅशलेस इकॉनॉमी आणायचा प्रयत्न करत होते पण त्यांनी कॅशलेस भ्रष्टाचार आणलेला आहे. त्याबद्दल आमची ही खास मागणी आहे.
आज बहुतेक अरविंद केजरीवालांना जामीन मिळण्याची शक्यता आहे निवडणुकीपुरतं. तर अरविंद केजरीवालांनी अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधाबद्दल त्यांच्या विधानसभेत केलेलं भाषण आहे. त्या भाषणामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते भाषण यूट्यूबवर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. त्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर देखील मोदींनी एक चकार शब्द उत्तर दिलेलं नाही. आणि म्हणून मी जे मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 मुद्दे, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्यावर अत्याचार, शेतकऱ्यांच्यावरचा सूड, शेतकऱ्यांचे बाजारभाव, भ्रष्टाचार, मग तो आर्थिक भ्रष्टाचार असेल किंवा राजनैतिक भ्रष्टाचार असेल, आणि शेवटचा मुद्दा संविधान बचाव, या 5 मुद्द्यावर इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, काँग्रेस पक्षही निवडणूक लढवत आहे आणि लोकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी एक अद्भुत अशी भारत जोडो यात्रा काढली. कन्याकुमारी ते काश्मीर, नंतर भारत न्याय यात्रा काढली. त्या यात्रेमध्ये त्यांना लोकांनी जे सजेशन दिले, सूचना केल्या, त्या सूचनावर आधारित काँग्रेस पक्षानं आपला जो जाहीरनामा केलेला आहे, न्यायपत्र जाहीर केले. त्यामध्ये 5 घटकांना आम्ही काही आश्वासनं दिलेली आहेत. त्या 5 घटकामध्ये युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजांना समतेचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या प्रत्येक घटकाला 5-5 आश्वासन दिलेली आहेत. ती आम्ही आपल्यासमोर मागच प्रस्तुत केलेली आहेत. त्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना 1 लाख रुपये वर्षाला द्यायची तरतूद आहे. डिग्री होल्डर विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये वर्षाला शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. अप्रेंटिस कायद्यामध्ये महिलांच्याकरता काही बऱ्याचशा आम्ही आश्वासन दिलेली आहेत. ती आश्वासनं मी पूर्ण केलेली आहेत. ती मोदींसारखी पोकळ आश्वासनं नाहीत. भारतीय जुमला पार्टीनं जी जुमलेबाजी केलेली आहे तशी आम्ही केलेली नाही. तर कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केलेली आहे. ही आश्वासनं देखील आम्ही करणार आहे. त्यामुळे एका बाजूला मोदी सरकारचं अर्थव्यवस्थेमधील अपयश, मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न करणं, मोदी सरकारपुढं कुठलंही विजन नाही आहे, तर पुन्हा निवडून आले तर काय करणार. फक्त काँग्रेसचा द्वेष करण्यापेक्षा त्यांनी आपलं म्हणणं सादर केलं नाही. ही एक बाजू आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षानं आपल्याला जनतेला दिलेली आश्वासनं, या मुद्द्यावर ही महाराष्ट्रातली निवडणूक होते आहे. आमचे सुरुवातीचे अंदाज आहेत, त्यामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड चांगला प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये होणार आहे. पुणे मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील नवा इतिहास घडणार आहे. त्यामध्ये आपण सगळे पत्रकार बंधू इथं आलात, आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. उद्या 13 तारखेला मतदान आहे. काल शशी थरूर यांची काही त्यांचे कार्यक्रम झाले, पत्रकार परिषद झाली. अभिषेक मनू सिंघवी येणार आहेत. संबंध ज्या मतदारसंघातले निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला आहे, विदर्भ मराठवाड्यातला, तिथले सर्व सन्माननीय काँग्रेस पक्षाचे आमदार हे पुण्याला आलेले आहेत. आपल्या या 3ऱ्या-4थ्या टप्प्याकरता आलेले आहेत आणि त्यांना एक मतदारसंघ वाटून दिलेला आहे आणि ते आता निवडणूक संपेतोपर्यंत ते थांबणार आहेत. सुभाषजी धोटे त्याकरता तिथं आलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या पुण्याच्या काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आमचा संदेश पोचवावा. रवींद्र धंगेकर यांना प्रचंड बहुमतानं विजय करावी विनंती करतो आणि थांबतो. आपले काही प्रश्न असतील तर आम्ही घेऊ. मी आत्ता साताऱ्याहून आलेलो आहे. काल रात्री मी साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. प्रचंड मोठा पैशाचा मारा संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतोय. भाजप पुढं आता निवडणूक वाचवण्याकरता दुसरं काहीही तंत्र राहिलेलं नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना पैसे वाटायचं चाललेलं आहे. पण मी जिथं लोक पैसे वाटायला गेलो तिथे मी जाऊन आलो सातारा जिल्ह्यामध्ये करायला. लोकांनी सांगितलं की आम्ही एकतर पैसे घेतले नाहीत किंवा समजा काही जणांनी घेतले तरी मतामध्ये आमच्या काही फरक होणार नाही. त्यामुळे कितीही पैसे वाटले, बारामतीला वाटले, सातारा वाटले, तर त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत.
निवडणूक रोख्यातून पैसा गोळा केलेला आहे, इतर मार्गांनी गोळा केलेला आहे, खंडणी गोळा केलेली आहे, ED CBI इन्कम टॅक्सच्या माध्यमातून पैसे गोळा केलेले आहेत, पैसा भरपूर आहे. पण निवडणुकीच्या प्रचारामध्ये तिने प्रचंड पैसे खर्च केलेत. आता शेवटच्या दिवशी मतं विकत घेण्याकरता पैशाचा वापर होतो आहे. तुमची माहिती अगदी खरी आहे, बारामतीची असेल, मी सातारची माहिती सांगतो. त्यांना आता काय काँग्रेसवर टीका त्यांनी करावी, पण आमच्या मुद्द्यांच्यावर, आमच्या जाहीरनाम्यावर टीका करावी. मी आता काही उदाहरणं सांगितली की काँग्रेस कंत्राटमध्ये रिझर्वेशन करेल, मुस्लिम रिझर्वेशन ठेवेल, काहीतरी हास्यास्पद आरोप करता येते. त्यामुळं कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे हे स्पष्ट होतं आहे. 400 पार 370 पार ते सगळी घोषणा हवेत विरली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील ते आता आश्वासित करू शकत नाही त्यांच्या भाषणामुळे. आणि लोकांची आता मागणी त्यांच्या कार्यकर्ते व्हायला की आता नरेंद्र मोदीची सभा आम्हाला नको आहे. एकेका सभेचा खर्च 5-5 कोटी रुपये होतो. 700 रुपये देऊन माणसं गोळा केली जातात. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते करू द्या. पैशाचा मारा केल्याशिवाय त्यांच्याकडे आता कुठलाच विचार राहिलेला नाही. आमच्या जाहीरनाम्याचा ते मुकाबला करू शकत नाहीत, आमच्या उमेदवारांचा ते मुकाबला करू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आता या निवडणुकीचा, महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा काय निकाल लागणार ते स्पष्ट झालेलं आहे. नाही, कट असं काय नाही. बघा, मुस्लिम धर्माला कोणीच आरक्षण देत नाही, ते देऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना तुम्हाला आठवत असेल की मी मुस्लिम धर्मियातल्या मागासवर्गीयांच्या 50 जातींच्याकरता आम्ही आरक्षण दिलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांना देशातल्या आर्थिक विकासाचा लाभ पोचला नाही अशा घटकांच्यापर्यंत तो लाभ पोचवण्याचा प्रयत्न करणे काँग्रेसचं कर्तव्य आहे. हे घटनेमध्ये तरतूद केलेली बाब आहे. हे आपल्या घटनेमधले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे, आपल्या कर्तव्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे असं बिलकुल काय मी सरसकट धर्माच्या नावानं काँग्रेस कधीही कुठल्याही धर्माला आरक्षण देणार नाही. अजून 6 वाजल्याचे आकडे आलेले नाही. मला खात्री आहे की मागच्या इतकेच मतदान होईल. थोडी उधाळा जरा जास्त आहे, मागच्या एवढंच मतदान होईल. आणि आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्याच्या आकड्यामध्ये 11% वाढ केली होती. म्हणजे काय गौडबंगाल आहे आम्हाला काही समजत नाही. त्यामुळं आकड्यावर काही जाऊ नका. निकाल हा ठरल्याप्रमाणेच लागणार आहे. इथं युतीच्या सर्व उमेदवाराचा दारुण पराभव होणार आहे, किती मताची टक्केवारी असो. तो रद्द केला तिथं. पण आमचं सरकार आलं की आम्ही सगळे जे दोष निर्माण केले ते सगळे आम्ही काढून टाकतो. आमचं सरकार येतं आहे, दिल्लीत येतं आणि विधानसभेत देखील पर्यायानं आमचं सरकार येणार आहे. हे पण असं आहे की मी काय त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाही, पण वाचलेलं आहे आणि मी माहिती घेतलेली आहे. एक महाराष्ट्रातले IPS अधिकारी मुश्रीफ यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, हू किल्ड करकरे. त्यामध्ये त्यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. आता ते पुस्तक काही सरकारनं बॅन केलेलं नाही, ते उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यांना भाषण स्वातंत्र्याच्या खाली त्यांनी काही लिहिलेलं आहे. आता सरकारचं कर्तव्य आहे की ते आरोप गंभीर आहेत की नाही तपासले पाहिजेत. पण मला वाटतं आमच्या विजयरावांनी जे काही वक्तव्य केले ते व्यक्तिगत वक्तव्य आहे, ते काँग्रेस पक्षाचं अधिकृत वक्तव्य नाही. आमचं काय जाहीरनाम्यावर टीका करायचा अधिकार आहे, आम्हालाही त्यांच्या जाहीरनाम्यावर अधिकार आहे. पण जाहीरनाम्यात जे आहे त्याच्यावर करा ना, ते नाही त्याच्यावर कसं करताय.
की काँग्रेस तुमचं मंगळसूत्र घेईल. मी तुम्हाला जाहीरनामा दाखवतो, मला शोधून दाखवा की कुठं मंगळसूत्र शब्दाचा वापर किंवा तुमच्या दागिन्याचं ऑडिट करून आम्ही ते आतंकवाद्यांना देऊ, कुठं लिहिलं आहे. म्हणजे मला थोडीशी काळजी वाटते की तो माझा पंतप्रधान पण आहे, तुमचा पंतप्रधान आहे. त्या पंतप्रधानांनी अशी वक्तव्य करावी म्हणजे आता शर्मेनं मान खाली घालायची पाळी येते. एखाद्या परदेशी नागरिक तो इथं निवडणूक पाहायला आलेला आहे, तरी जरी वाचले तर काय म्हणेल तो. मुद्द्याचं बोला ना. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांद्याचा निर्यात शुल्काचा मी प्रश्न मांडला आहे, तो मागं घ्या म्हणून माझी मागणी आहे. तुम्ही त्याला उत्तर द्या ना. तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलताय. जे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं झालं, त्यांच्या नॉलेजमध्ये झालं, त्यांच्या अप्रुव्हलने झालं. हे मी स्पष्ट सांगतो. सगळी सरकारी यंत्रणा तुम्ही गुजरातमधली, आसाममधली, गोव्यामध्ये त्यांच्या दिमतीला दिली होती. आणि तुम्ही सांगता आम्हाला की न खाऊंगा न खाणे दूंगा. अरे 100 दिवसात तुम्ही काळा पैसा आणणार होता, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तुम्ही एकही रुपया परत आणलेला नाही, कारण तुम्ही त्या लोकांच्या घरी जाताय आणि तोडपाणी करताय. तुमची नावं आहेत, तुम्ही खातं उघडलं आहे, तुमचे इतके खात्यात पैसे आहेत, बोला काय करायचं हे सांगतात आम्हाला. न खाऊंगा न खाणे दूंगा. शर्म आली पाहिजे. नाही, असं नाही. मी काय म्हटलं होतं की 6 प्रमुख पक्ष ज्यांचे विधानसभेमध्ये बरेच आमदार आहेत, ज्यांचे लोकसभेमध्ये खासदार आहेत, हे 6 पक्ष कायम राहणं हे अनसस्टेनेबल आहे, हे व्यावहारिक नाही आहे. तर माझं आकलन आहे की किमान 2 पक्ष तरी ते कुठेतरी विरघळतील किंवा कुठेतरी मर्ज होतील, विलीन होतील. हे पहा, ते राहुल गांधींचं म्हण आहे, आमचंही म्हण आहे की भारतीय जनता पक्षाने कुलगुरू नेमताना तो RSSचा सदस्य आहे का नाही हे पाहून कुलगुरू नेमलेले. आता आमचा आरोप आहे, हे जर खरं नसेल तर काही कुलगुरूंनी नवीन पत्रक काढावं की माझा आणि RSSचा काही संबंध नाही. ज्या RSSला सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली होती गांधीवादाबद्दल, ते पत्र आपल्याकडे आहे. म्हणजे महात्मा गांधींचा खून केल्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSSच्या संघटनेवर बंदी घातली होती, कारण या संघटनेचा संबंध आहे म्हणून. त्या संघटनेबद्दल आपण बोलतो आहे. त्या कुलगुरूंनी पत्र लिहावं की माझा RSSचे काही संबंध नाही आहे. आता काही 100-180 लोकांनी पत्र लिहिले की आमची निवड ही मेरिटवर झालेली आहे. मेरिटवर झाली असेल किंवा नसेल, पण तुमचा RSSचा संबंध आहे का नाही ते सांगा ना. राहुल गांधींनी तो आरोप केलेला आहे. ते काही घरगुती नात्याचे संबंध जपायचे का नाही जपायचे त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजकीय आमच्या आचारसंहितेमध्ये काय असं लिहिलेलं आहे की तुम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही म्हणून, तो त्यांचा प्रश्न आहे. गेले असतील तर त्यात तुम्ही काहीतरी तर्कवितर्क काढायला सुरुवात केली की यात काय. बघा, ते आमचे सन्माननीय सहकारी आहेत. मी तर माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचाच केला आहे सातारा. आमचं उद्दिष्ट आहे नरेंद्र मोदीचा पराभव करणं. त्याकरता आमच्याबरोबर जे असतील ते आमच्याबरोबर आहे, ते राहणार नाहीत, सोडून जातील, तो त्यांचा प्रश्न आहे. उलट मला खात्री आहे की आत्ता जे आमच्या विरोधात आहेत त्यातले काही जण आपली चूक त्यांना मान्य होईल, त्या आपल्या वर्तणुकीमध्ये काही सुधार बदल करतील. हे पहा, मी काय म्हटलं की भाजपला ही निवडणूक जड जाते, बरोबर आहे, पण महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळतो. काँग्रेसला म्हटलं नाही मी, महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळतो. शेवटी कुठल्या मतदारसंघात उभं राहायचं आहे त्या उमेदवाराचा प्रश्न आहे. त्यांनी 2 ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत.
नरेंद्र मोदी देखील सुरुवातीला 2 मतदारसंघात उभे होते. एक असा तर्क मांडला जातो की उत्तरेतला असावा एक दक्षिणेतला असावा, म्हणजे दोघांनी आपण अपील करता येईल. त्यामध्ये एका दक्षिणेमध्ये वायनाडमध्ये राहुल गांधी उभे राहिलेले, त्यांनी उत्तरेतला एक UPमधला एक मतदारसंघ निवडलेला आहे. कुठला निवडला आहे, त्यांनी का निवडायचं हे काय नरेंद्र मोदी ठरवणार नाही, तर आम्हीच ठरवू. आता आकडा सांगणार नाही मी, तुम्हाला एवढं सांगितलं आहे की आम्हाला बहुमत मिळेल आणि चांगलं बहुमत मिळेल. थोडंसं आणखी 1-2 टप्पे गेल्यावर सांगतो मी किती मिळेल ते सांगतो नंतर. आता एवढं सांगितलं की आम्हाला बहुमत मिळेल, 48 पैकी जादा जागा आम्हाला मिळतील युतीपेक्षा. आकडा जो आहे तो 1-2 टप्पे होऊ जाते, शेवटी सांगतो मग.